नांदेड शहरातील जो मुख्य पेट्रोल पंप मानला जातो पोलीस कॉलनीचा पेट्रोल पंप, या ठिकाणी आपण पाहू शकता रात्रीपासून हा पेट्रोल पंप जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 9 नौजल आहेत या ठिकाणी, पण या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाही। या ठिकाणी नांदेडकर पाहू शकता किती मोठी गर्दी केलेली आहे, रांगाच्या रांगा लागल्या आहेत। बाहेर जे शहराबाहेरचे जे पेट्रोल पंप आहेत ते चालू आहेत आणि या ठिकाणी कुठेतरी प्रशासन एकीकडे सांगतंय की पेट्रोलचा तुटवडा नाहीये, पण या ठिकाणी खूपच रांगाच्या रांगा लागलेल्या पाहू शकता आपण। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले रात्रीच की कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही। मुबलक जो पेट्रोल साठा आहे, डिझेल साठा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, तरी सुद्धा पेट्रोल पंपवाले कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत आणि लोकांना वेठीस धरत आहे, असं चित्र सध्याला निर्माण होत आहे। क्या लग रहा है भैया? पेट्रोल पंप तो जिलाधिकारी बोल रहे पेट्रोल है और ये ऐसा क्यों कर रहे? काय सांगाल ताई? झालंय पेट्रोल पंप चालू नाहीये अजून। पेट्रोलसाठी सगळीकडे तुटवडा पडलेला आहे। जिल्हाधिकारी एकीकडे सांगतात की पेट्रोलचा तुटवडा नाही आपल्या जिल्ह्यामध्ये। पेट्रोल पंप चालू का करत नाहीये आणि एवढी गर्दी का करते नागरिक? काय सरकारने काय केलं पाहिजे? पेट्रोल पंप सुरू करायला पाहिजे रात्री, आणि जे आहे ते सरळ सांगायला पाहिजे, आहे ते पण गर्दी नाही करायला पाहिजे। काय सांगताय सर? रामनवमी आहे, आम्ही इथे सकाळी 6 पासून लाईन लावल्यावर पेट्रोल पंप फुल आहे, रात्री टँक आलेला आहे। कलेक्टर साहेब म्हणतात आलेला आहे टँक, पण इथे कर्मचारी आम्हाला आमची मुलं बाळ घरी रडत आहेत, आम्ही इथे बसलेलो आहोत। आज रामनवमी आम्ही साजरी कशी करायची हा नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे साहेब। कलेक्टर साहेबांनी यावर तात्काळ दखल घ्यावी, कारण पेट्रोल पंपवाले म्हणत आहेत की या ठिकाणी गर्दी होत आहे, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होत आहे। पण पेट्रोल पंप जर बंद ठेवले तर अशीच गर्दी होणार आहे। त्यांनी सुरळीतपणे जर व्यवस्थित चालू ठेवले तर अशी गर्दी होणार नाही, सगळ्यांना पेट्रोल भेटेल। ही माझी विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी तात्काळ यावरती दखल घ्यावी आणि सर्व पेट्रोल पंप चालू ठेवावे। रात्री पण सर्वात प्रथम जो आहे तो पोलीस कॉलनीचा पेट्रोल पंप बंद झाला, त्यानंतर सगळे पेट्रोल पंप बंद झाले आणि शासकीय पेट्रोल पंप असून सुद्धा नागरिकांची गैरसोय होते। काय सांगाल? असं व्हायला नाही पाहिजे, कारण खूप लोकांना त्रास होत आहे। तर याची दखल कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर घ्यायला पाहिजे, कारण विचार केला पाहिजे सर्वसामान्य माणसांचा। सकाळी 6 पासून जेव्हा रांगेत थांबता अशी ट्रॅफिक होणारच आहे। तुम्ही जर रेग्युलर मध्ये चालू असेल तर ट्रॅफिक होणार नाही, त्याची दक्षता घेतली जाईल। आता गॅसचा नंबर आलेला आहे, पेट्रोलला लावा किंवा बारीक गॅसला बरे लावायला पाहिजे, काय करायचं तेव्हा तरी कसं जमलं पाहिजे? अवघड प्रश्न आहे, गंभीर प्रश्न झालेला आहे नांदेड जिल्ह्यात। कलेक्टर साहेब तर म्हणतात नॉर्मल आहे, पण आता नॉर्मल सगळी परिस्थिती तर वाटत नाही, असं परिस्थिती चित्र म्हणतात सगळ्याच पेट्रोल पंपवर अशीच गर्दी। परिस्थिती तर बरी होती वाटायला त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती असं जाणवत आहे। पण मोदी म्हणतात की पुन्हा लॉकडाऊन येणार आहे, काय सांगाल? लॉकडाऊन आलं तर चालेल ना, लॉकडाऊन विषय नाही ना, शरद पूर्ण आलं की सकाळी 7 वाजता आता खुलणार, मग खुलणार, कधी खुलणार आहे याने? असं का करायला? दुसरे पेट्रोल किती पंप चालू झालेले काय सांगतो? चालू झालेलं आहे, चालू झालेलं नाही, काय माहिती नाही कर्मचारी सांगितलं काय सांगा नाही झाले, काय बोलू नाही झाले, तुम्ही काय कधी खुलणार हा, कधी नाही, कधी खुलणार नाही, 9ला खुलणार, 8ला खुलणार, 7ला खुलणार, हे तर सांगायचं ना तुम्ही इतक्या वाजता खुलणार, थोडं थांबा, नाही तर नका थांबायचे। काय वाटतं मॅडम? प्रशासन तर म्हणतंय की तुटवडा नाही, मुबलक प्रमाणामध्ये पेट्रोल। हा पोलीस कॉलनी म्हणजे पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप आहे, तरी सुद्धा असं होतं। या ठिकाणी आपण पोलीस प्रशासना जो पेट्रोल पंप आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत की नेमकं काय, कधी चालू होणार आहे, काय नाही, आपण त्यांच्याशी विचारपूस करूया। कारण लोक 6 वाजल्यापासून या ठिकाणी पेट्रोल पंपवर जे आहे या ठिकाणी बघितलं। मॅडम काय वाटतं, कधी चालू झालं पाहिजे का पेट्रोल पंप?
नागरिक जे आहेत ते सिलेंडरसाठी लाईन लावतायत. त्याच पद्धतीने आता पेट्रोलचा पण तुटवडा निर्माण झाला आहे. एकूणच नागरिक जे आहेत ते परेशान झालेले आहेत. या ठिकाणी पेट्रोल पंप प्रशासनाचे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. कोण आहेत प्रमुख इथला व्यवस्थापक? हा बरं का, किती वाजता चालू होणार आहे काय माहिती सर? काय म्हणतात? पण कालही सुरुवातीला सगळ्यात अगोदर शहरामध्ये पेट्रोल पंप आपला हाच बंद झाला आणि प्रशासन जिल्हाधिकारी म्हणतायत की बाबा पेट्रोलचा तुटवडा नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं की नागरिकांचा जो बांध आहे तो फुटला आहे आणि नागरिक या ठिकाणी हॉर्न वाजवून आपला निषेध व्यक्त करत आहे. साधारणतः 9 वाजता पेट्रोल पंप चालू होईल असं या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय आणि या ठिकाणी नागरिक जे आहेत ते हॉर्न वाजवून आपला निषेध व्यक्त करतायत. आपण पाहू शकता.